ऑल ऑफ यू गाईज, आपण आज बायोलॉजीचे लेक्चरशी सुरू करत आहोत. तर आता आपण पहिले जे आपले इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, करंट अफेअर्स हे जे आपण लेक्चरशी चालू आहे आपली स्टडी पॉइंट एज्युकेशन चॅनलवर, ते तुम्ही बघा. आता आपण आज जे लेक्चर घेणार आहोत ते बायोलॉजीचे घेणार आहोत आणि नंतर आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री अशा पद्धतीने आपण सिलेबस कव्हर करून घेणार आहोत. आता जे सुरुवातीला आपण बायोलॉजी कव्हर करणार आहोत ते जे आहे ते बेसिक पासून घेणार आहोत आणि त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्याचं पण बेसिक म्हणजे आपण सिलेबस कव्हर करून घेणार आहोत. थोडक्यात सर्व जनरल सायन्स आपण कव्हर करणार आहोत, जेणेकरून की कोणते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येईल त्याला याचा आवश्यक फायदा होईल. तर आपण आज बघताना बघा, बायोलॉजी हे लेक्चर आपण डीप मध्ये एकदम बेसिक पासून घेऊया. बायोलॉजी, तर बायोलॉजीचा सुरुवातीला घ्यायचा उद्देश एवढाच आहे की ह्याला जवळजवळ 9 ते 10 मार्काचे वेटेज आहे. किती? 9 ते 10 मार्काचे वेटेज आहे. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 2 ते 3 हे फिजिक्स आणि हे केमिस्ट्री. तर त्यामुळे सर्वात जास्त आपण महत्त्व देणार आहोत बायोलॉजीला आणि त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर अशा पद्धतीने आपण सिलेबस दोन्हीचा एक सर्वच कव्हर करून घेणार आहोत. पण सुरुवातीला बायोलॉजीला आपण 9 ते 10 मार्काचा वेटेज असल्यामुळे तो आधी सुरुवातीला घेतलेला आहे. त्यानंतर आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री अशा पद्धतीने आपण लेक्चर घेणार आहोत. तर बघा, आता आज बायोलॉजीला आपण सुरुवात करतोय. आपले जे आतापर्यंत झालेले लेक्चर आहेत त्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे, जवळजवळ त्याचे 4 लेक्चर झालेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र हिस्ट्री त्याचे जवळजवळ 2 लेक्चर झाले. तिसरं लेक्चर उद्या द्यायचं होईल. आणि करंट अफेअर्सचे 3-4 लेक्चर झाले, जेणेकरून की ते कंबाईन एक्झाम आणि कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या सर्वांना याचा आवश्यक फायदा आहे. आपण जेवढे सब्जेक्ट आहेत तेवढे सर्व सब्जेक्ट कव्हर करून घेणार आहोत. आणि बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे आपण NCERT स्टेट बोर्ड यामधून सर्व कव्हर करून घेणार आहोत. त्यामुळे बेसिक पासून आपण सर्व सिलेबस कव्हर करणार आहोत. त्यामुळे कोणती काळजी करू नका, 100% ह्याचा एक्झामला फायदा होईल आपल्या. तर आता आपण आज बायोलॉजीला सुरुवात करूया. बघा, आता बायोलॉजीमध्ये अभ्यास करताना आपण आता बायोलॉजीचं मिनिंग माहित करून घेऊ. तर बायोलॉजी तर यामधला जो बायो हा शब्द आहे, बायो आणि हा लॉजी हा शब्द आहे. तर बायो मीन्स काय? तर बघा, लिव्हिंग. काय? बायो मीन्स लिव्हिंग आणि लॉजी मीन्स टू स्टडी. तर लिव्हिंग आणि टू स्टडी बायोलॉजीचा शब्द अर्थ काय होतो? तर बायो मीन्स लिव्हिंग, टू स्टडी, लॉजी म्हणजे टू स्टडी. त्याचा अर्थ काय होतो? तर लिव्हिंग म्हणजे सजीव आणि टू स्टडी म्हणजे अभ्यास करणे. तर काय सांगायचं? सजीवांचा अभ्यास करणे म्हणजे बायोलॉजी. काय? तर सजीवांचा अभ्यास करणे म्हणजे बायोलॉजी. आणि हा बायोलॉजी हा शब्द कुठून घेतलाय? तर ग्रीक भाषेतून घेतलेला आहे. कुठून? ग्रीक ह्या लँग्वेजमधून हा शब्द घेतलेला. कोणता? बायोलॉजी. तर लक्षात आलं? तर बायोलॉजी हा शब्द ग्रीक भाषेतून घेतलेला आहे. लिव्हिंग आणि टू स्टडी म्हणजे सजीवांचा अभ्यास करणे म्हणजे बायोलॉजी. इथपर्यंत लक्षात आलं? बायोलॉजी म्हणजे काय? तर कुठे शब्द घेतला? तर ग्रीक भाषेतून घेतलेला आहे. आणि लिव्हिंग, टू स्टडी, सजीव चा अभ्यास करणे म्हणजे बायोलॉजी. तर बघा, आता आपण बायोलॉजी बघितलं. तर नेमकं लिव्हिंग म्हणजे सजीव कशाला म्हणायचं? तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की लिव्हिंग इतके वेळेस आपण सजीवांचा अभ्यास करायचा म्हणतोय, पण नेमकं सजीव म्हणजे काय? सजीव म्हणजे कशाला म्हणायचं? तर ते आपण सजीवाची थोडक्यात डेफिनेशन किंवा पूर्ण माहिती, मानवाचं जे काही शरीर आहे ते कसं स्ट्रक्चर बनतंय किंवा त्याची कशी निर्मिती झाली ते आपण आता बघून घेऊया. बघा, पहिल्यांदा ना याच्यामध्ये आता बघा, सजीव म्हणजेच काय आपण बघणार आहोत. तर लिव्हिंग
म्हणजे सजीव. तर आपण सजीवाचा अभ्यास बायोलॉजी मध्ये करणार आहोत. तर आता सजीव कसा म्हणायचं, ज्याच्यामध्ये सेल आहे, काय, ज्याच्यामध्ये सेल आहे त्याला, किंवा पेशी आहे, ज्याच्यामध्ये सेल आहे, ज्याच्यामध्ये पेशी आहे त्याला आपण काय म्हणतो, सजीव. काय, ज्याच्यामध्ये सेल आहे, ज्याच्यामध्ये पेशी आहे त्याला आपण काय म्हणतो, सजीव. तर मग सजीव कशाला म्हणजे, ज्याच्यामध्ये सेल आहे, ज्याच्यामध्ये पेशी आहे त्याला आपण काय म्हणतो, सजीव. तर मग आता सजीवामध्ये सर्वात प्रथम निर्माण झालेली सेल किंवा पेशी कुठली, सजीवामध्ये सर्वात प्रथम तयार झालेली सेल कोणती. तर बघा, सर्वात प्रथम तयार झालेली सेल जे आहे तिचं नाव आहे झायगोट. झायगोट सेल. सजीवाच्या शरीरात प्रथम तयार झालेली सेल कुठली आहे, झायगोट सेल. त्याला मराठीत युग्मनज सेल असे म्हणतात, युग्मनज पेशी. युग्मनज पेशी. लक्षात आलं इथपर्यंत. म्हणजे सर्वात प्रथम, फर्स्ट तयार होणारी सेल कुठली आहे तर युग्मनज. झायगोट सेल ही सर्वात प्रथम तयार होणारी सेल आहे. तर लक्षात आलं, लिव्हिंग म्हणजे काय, सजीव. मग आता सजीव कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये सेल आहे किंवा पेशी आढळते त्याला आपण सजीव म्हणतो. आणि सर्वात प्रथम आढळणारी सेल कोणती तर झायगोट सेल. म्हणजे सजीवामध्ये सर्वात प्रथम कोणती सेल आढळली तर झायगोट सेल किंवा युग्मनज पेशी. तर बघा आता सेल आहे, तर मग अनेक सेल, अशा अनेक सेल आहेत त्या सर्व एकत्रित, म्हणजे लाखो सेल जे आहेत त्या एकत्र येऊन, म्हणजे अशा लाखो सेल आहेत त्या एकत्र येऊन काय तयार होते तर टिश्यू. त्याला आपण म्हणतो उती. तर लाखो सेल जे आहेत त्या एकत्र येऊन काय तयार होतं तर उती. मग आता बघा आपण सजीवाचं स्ट्रक्चर कसं तयार झालं ते बघतो आपण. पहिल्यांदा सेल, सेल नंतर अनेक सेल एकत्र येऊन काय झालं तर टिश्यू किंवा उती, आणि अनेक उती एकत्र येऊन काय तयार होते तर ऑर्गन. अनेक उती एकत्र तयार होऊन काय होते ऑर्गन, म्हणजे अवयव. अवयव आणि अनेक अवयव एकत्र येऊन काय तयार होतात ऑर्गन सिस्टीम. बघा, जे लक्षात आलं तुमच्या, सुरुवातीला सेल तयार होते. सेल, तर पहिली सेल कुठली तर झायगोट सेल किंवा युग्मनज पेशी. आणि त्यानंतर अनेक सेल एकत्र येऊन तयार काय होते तर टिश्यू, उती. आणि अनेक टिश्यू एकत्र येऊन तयार काय होतं तर ऑर्गन. आणि अनेक ऑर्गन एकत्र तयार होऊन काय होतं तर ऑर्गन सिस्टीम, म्हणजे त्याला अवयव संस्था. अवयव संस्था काय म्हणतो आपण, अवयव संस्था. तर मग अवयव संस्थेचे एक्झाम्पल सांगता येतील तुम्हाला. तर बघा, श्वसन संस्था, पचन संस्था, अशी जे ही संस्था आपल्या शरीरात असणार आहे त्याला आपण म्हणतो ऑर्गन सिस्टीम किंवा अवयव संस्था. आणि ह्या सर्व ऑर्गन सिस्टीम पासून काय तयार होतं तर आपली बॉडी. काय तयार होतं आपली बॉडी. पण बॉडी कसली तर लिव्हिंग बॉडी, म्हणजे सजीव बॉडी. तुम्ही म्हणताल बॉडी, मग हे पण बॉडी पाहिजे, बरोबर आहे का. हे पण बॉडी आहे, हे डस्टर पण बॉडी आहे, पण कसली बॉडी तर सजीव, लिव्हिंग बॉडी. म्हणून लिव्हिंग बॉडी तयार होते. तर स्ट्रक्चर लक्षात आलं कसं बघा, सुरुवातीला सेल, सेल नंतर टिश्यू, टिश्यू नंतर ऑर्गन, ऑर्गन नंतर ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन सिस्टीम नंतर बॉडी, कसली लिव्हिंग बॉडी. अशा पद्धतीने बॉडीचे स्ट्रक्चर आपल्याला तयार होते. तर बायोलॉजीमध्ये तुम्हाला हे गोष्ट समजली असेल. काय तर पहिल्यांदा आपण बघितलं सजीव म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सेल असते त्याला आपण सजीव म्हणतो, किंवा पेशी असते त्याला आपण सजीव म्हणतो. आणि दुसरं, अनेक सेल एकत्र येऊन तयार काय होते तर टिश्यू, अनेक टिश्यू एकत्र येऊन तयार काय होते तर ऑर्गन, अनेक ऑर्गन एकत्र तयार करून काय होतं ऑर्गन सिस्टीम, आणि अनेक ऑर्गन सिस्टीम एकत्र तयार काय होतं बॉडी, लिव्हिंग बॉडी. लक्षात आलं मित्रांनो.
आणि सर्वात प्रथम सजीवामध्ये आढळणारी पेशी कुठली तर झायगोट. IMP पॉइंट आहे हा बघा, हा काय IMP पॉइंट आहे. हा प्रश्न बनू शकतो, हा किंवा हा दोन्हीमध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे. म्हणजे बेसिक मध्ये आता अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत का ते ग्रुप डी वगैरे येऊ शकते. युपीएससी पासून युपीएससी अशा पद्धतीने पळू शकतो, एमपीएससी यूपीएससीला. आणि अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो हा शब्द कुठून बायोलॉजी घेतलेला आहे तो ग्रुप डी एक्झाम असल्या परीक्षेला पडू शकतो. त्यामुळे आपण बेसिक पासून ते एकदम हाय लेवल पर्यंत सिलेबस कव्हर करणार आहोत. त्यामुळे पॉईंट प्रत्येक कव्हर करून घेणार आहोत. तर आता इथपर्यंत लक्षात आलं बघा. आता पुढचा पॉईंट आपण बघू. आता बघ आता तुम्ही सजीव म्हणलं, ऐकलं सजीव म्हणजे काय आपण पाहिलं. तर आता मग सजीवची उदाहरणं काय आहेत? तर सजीवांचे उदाहरणं बघा, लिव्हिंग किंवा सजीव यांची उदाहरणं बघू आता. तर बॅक्टेरिया एक झालं, फंजाई एक, दुसरं प्लांट, तिसरं ॲनिमल, चौथं अल्गी. ही एक्झाम्पल झाली सजीवाची. म्हणजे बॅक्टेरिया, प्लांट, ॲनिमल, अल्गी, फंजाई ही झाली एक्झाम्पल सजीवाची. यांच्यामध्ये सर्वांच्या मध्ये काय आहे तर महत्वाचा पॉईंट तर सेल, म्हणून यांना आपण सजीव म्हणतो. इथपर्यंत लक्षात आलं? यांच्यामध्ये सेल आहेत म्हणून यांना आपण सजीव म्हणतो. तर मला सांगा आता इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. सुरुवातीला आपली बॉडी कशी तयार होते तर सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम आणि लिव्हिंग बॉडी. आणि लिव्हिंग बॉडी मग सजीवांची उदाहरणं काय तर बॅक्टेरिया, फंजाई, प्लांट, ॲनिमल आणि अल्गी. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता बघा, आता ही जी आपण सेल बघितली किंवा पेशी बघितली तर ह्या पेशीचे दोन प्रकार पडतील. पेशीचे दोन प्रकारची विभागणी होती. तर ह्याचा पेशीचा अभ्यास आपण स्वतंत्र चॅप्टर बघणार आहोत. पण सुरुवातीला आपण याच्यामध्ये बेसिक मध्ये हे पाहून घेऊया की दोन प्रकार कोणते आहेत ते. बघा, सेलचे दोन प्रकार पडतील. तर सेलचे दोन प्रकार पडतात. तर ते सेल बघा कोणते कोणते पडतात. एक पहिला पडते सेलचे दोन प्रकार मध्ये, एक प्रोकॅरियोटिक दुसरं युकॅरियोटिक. तर कोणते तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे सेलचे दोन प्रकार पडतात. मराठीत हे यांचा असं म्हणजे काय, ज्या मुलांना मराठीत अर्थ पाहिजे त्यांचं ह्याला प्रोकॅरियोटिकच मराठीत म्हणतात आणि ह्याला युकॅरियोटिकच मराठीमध्ये म्हणतात. त्यामुळं याचा अर्थ असाच लक्षात ठेवा. मराठी मध्ये ज्यांना अर्थ पाहिजे त्यांनी पण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक पाहिजे. आता बघा, ह्याला प्रोकॅरियोटिकच काम म्हणजे नेमका ह्याचा अर्थ काय आणि युकॅरियोटिक ह्याचा अर्थ काय. तर बघा, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय तर प्रो मीन्स काय प्रिमिटिव्ह. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह म्हणजेच प्राचीन. आणि क्रिओटिक म्हणजे काय, क्रिओटिकचा अर्थ काय तर न्यूक्लियस, केंद्रक. लक्षात आलं? याचा अर्थ काय प्राचीन केंद्रक, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. आणि यूचा मीन्स काय अर्थ ट्रू. क्रिओटिक हे तर न्यूक्लियस म्हणजे काय
अस्तित्वात असलेलं केंद्रक, अस्तित्वात असलेलं केंद्रक म्हणजे काय की हे केंद्र प्राचीन केंद्रक आणि अस्तित्वात असलेलं केंद्रक म्हणजे काय की थोडक्यात आता ह्याचा अर्थ तुम्हाला सांगायचं तर प्रोकॅरियोटिक म्हणजे काय की याच्यामध्ये केंद्रक एकतर केंद्रक असेल नाहीतर असलं, एकतर केंद्रक नसेल आणि जर असेल तर ते अपक्व असतं, इनमॅच्युअर असतं, तसं इमॅच्युअर. आणि याच्यामध्ये केंद्रक मॅच्युअर असतं. तर सांगायचं काय उद्देश थोडक्यात, याच्यामध्ये असणारं केंद्रक जे आहे ते कसं असतंय, न्यूक्लियस केंद्रक कसं असतंय तर इमॅच्युअर, अपक्व. आणि याच्यामध्ये कसं असते तर मॅच्युअर, पक्व. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगायचा उद्देश काय की ह्याच्यामध्ये एक तर केंद्रक असेल तर ते अपक्व असतं आणि एक तर केंद्रक नसतं. म्हणजे काय, केंद्रक जर असेल तर ते कसं असतंय अपक्व आणि एक तर नसतंय आणि याच्यामध्ये केंद्रक पक्व असतं. लक्षात आलं. मग प्रोकॅरियोटिक काय आणि युकॅरियोटिक काय. तर प्रोकॅरियोटिक मध्ये केंद्रक एकतर नसतंय आणि असेल तर ते अपक्व असते आणि युकॅरियोटिक मध्ये केंद्रक जे आहे ते मॅच्युअर असते. म्हणजे इमॅच्युअर, ह्याच्यामध्ये मॅच्युअर. लक्षात आलं. मग प्रोकॅरियोटिकचा अर्थ आता पक्का लक्षात आला असेल आणि युकॅरियोटिकचा अर्थ एकदम व्यवस्थित समजला. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये केंद्रक एकतर नसतंय आणि असेल तर ते अपक्व असते. आणि युकॅरियोटिक मध्ये केंद्रक जे आहे ते एक पूर्णपणे पक्व असते, मॅच्युअर असते. तर आता मग प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक यांचे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल बघूया आपण. उदाहरण बघा, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक याच्यामध्ये उदाहरण काय तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. मग थोडक्यात बघा, उदाहरण सांगायचे तुम्हाला एक आयडिया येत असेल की ह्याच्यामध्ये केंद्रक किंवा न्यूक्लियस मॅच्युअर असतो, ह्याच्यामध्ये न्यूक्लियस इमॅच्युअर असते. म्हणजे याचा अर्थ मॅच्युअर म्हणजे आपण प्लांट आणि अॅनिमल मध्ये आपल्या न्यूक्लियस आहे सेलमध्ये म्हणल्यावर आपण काय म्हणतो की ह्याच्या एक्झाम्पल मध्ये प्लांट ह्याच्यामध्ये अॅनिमल, फंजाय आणि अल्गी. हे एक्झाम्पल कसे येते, ह्याच्यामध्ये न्यूक्लियस मॅच्युअर असतो, पक्व असतो. आणि ह्याच्यामध्ये बघा बॅक्टेरियल सेल किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल काय, इथंही अल्गी आहे आणि इथंही अल्गी आहे. पण लक्षात ठेवा, हे अल्गी ही वनस्पती नाही, शेवाळ नाही. हे आहे तो काय तर बॅक्टेरिया, आहे तो बॅक्टेरिया. आणि ह्या बॅक्टेरियाचं नाव काय तर सायनोबॅक्टेरिया. काय तर सायनोबॅक्टेरिया. काय तर सायनोबॅक्टेरिया. तर काय, हे बॅक्टेरिया आहे आणि तुझं नाव काय तर सायनोबॅक्टेरिया. आणि हे जे आहे तर शेवाळ आहे. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात बघा, आता बॅक्टेरिया सेल, ब्ल्यू ग्रीन अल्गी दोन्ही बॅक्टेरिया आहेत. दोन्हीला सायनोबॅक्टेरियाचं नाव आहे. आणि इकडे प्लांट, अॅनिमल, फंजाय आणि अल्गी, शेवाळ, ह्याच्यामध्ये न्यूक्लियस मॅच्युअर असतो, ह्याच्यामध्ये इमॅच्युअर असतो. तर आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक तुम्हाला चांगल्यापैकी समजलं असेल. हे सेलचे दोन टाईप होते. आता सेलचा पूर्ण चॅप्टर याच्यात आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तो सुरुवातीला आपण हे एवढी माहिती घेतलेली. आता बघा, ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल हे दोन्ही बघितले. आत्ताचे जेवढे आपण बघितलेत ते सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की
2-3 पॉईंट महत्वाचे आहेत. ह्याच्यामध्ये काय की सेलमध्ये त्याचे 2 टाईप आणि ह्याच्यामध्ये न्यूक्लियसच्या बाबतीत ह्याच्यामध्ये न्यूक्लियस इमॅच्युअर असतो, ह्याच्यामध्ये मॅच्युअर असतो. म्हणजे अपक्व असतो प्रोकॅरियोटिक मध्ये, पक्व असतो युकॅरियोटिक मध्ये. लक्षात आलं. आणि आता आपण जी एवढं बेसिक थोडं घेतलेलं आहे, मला वाटतं तुम्हाला हे सर्व समजलं असेल. तर बघा आता थोडक्यात आपण फास्ट मध्ये एकदा घेतले ते बघूया, काय काय गोष्टी घेतल्या त्यात महत्वाचे पॉईंट बघूया. ह्याला आपण काय बायोलॉजी शब्द कशातून घेतलेला आपण बघितलं, ग्रीक मधून. सेलची आपण जे लिव्हिंग म्हणजे सजीव कशाला म्हणतो त्यामध्ये बघितलं आपण, ज्याच्यामध्ये सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, सजीव. ते कसे निर्मित झाले, सजीवानंतर लाखो सेल एकत्र येऊन काय तयार झाले, टिश्यू. टिश्यू एकत्र येऊन काय तयार झाले, ऑर्गन. ऑर्गन एकत्र येऊन तयार काय झाले, ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम एकत्र तयार होऊन काय झाले, लिव्हिंग बॉडी. इथपर्यंत सगळ्याला समजलं. आणि सेल मध्ये प्रथम सेल कोणती, तर जायगोट. प्रथम सेल कोणती, तर जायगोट. लक्षात, पहिली सेल जायगोट. आणि त्यानंतर पहिली सेल आपण जायगोट बघितली. आणि त्यानंतर आपण सेलचे टाईप बघितले, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. त्याच्यामध्ये इमॅच्युअर न्यूक्लियस असतो आणि ह्याच्यामध्ये मॅच्युअर न्यूक्लियस असतो. लक्षात आलं. ह्याच्यामध्ये अपक्व केंद्रक असतं, ह्याच्यामध्ये पक्व केंद्रक असतं. त्याच्यामध्ये युकॅरियोटिक मध्ये पक्व आणि प्रोकॅरियोटिक मध्ये अपक्व. तर मला वाटतं हे पॉईंट तुम्हाला समजले असेल. पहिला महत्वाचा असणारा शब्द बायोलॉजी हा शब्द ग्रीक भाषेतून घेतलेला आहे. प्रथम सजीव म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सेल असते, त्यांना सजीव म्हणते. पहिली सेल जायगोट सेल, म्हणजे सजीवामध्ये आढळणारी पहिली सेल कोणती, सेल जायगोट सेल. आणि बॉडी स्ट्रक्चर कसं असतं बघा. आता पहिल्यांदा सेल तयार होते, त्यानंतर टिश्यू तयार होते, त्यानंतर ऑर्गन, त्यानंतर ऑर्गन सिस्टीम, त्यानंतर लिव्हिंग बॉडी. म्हणजे सेल अनेक सेल एकत्र येऊन टिश्यू, अनेक टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन, अनेक ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम, आणि अनेक ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन लिव्हिंग बॉडी. तर इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता बघा, हे आजचं आपलं लेक्चर होतं. सुरुवातीला बेसिक आपण घेतलेलं आहे, बायोलॉजी थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. आता पुढचं जे लेक्चर आहे ते आपण चॅप्टर वाईज सर्व गोष्टी त्यात आपण क्लिअर करत जाऊन बेसिक घेणार आहोत. त्यामुळं कोणतीही काळजी करू नका, एकदम व्यवस्थित आपण सिलेबस कव्हर करून घेणार आहोत. सुरुवातीला बायोलॉजी कव्हर करू, नंतर फिजिक्स, नंतर केमिस्ट्री, आणि आपली बाकीचे लेक्चर चालूच आहेत. इकॉनॉमिक्स, बाकीचे जे तुम्ही बघताय हिस्ट्रीचं वगैरे, जिओग्राफीचं, तेही चालूच राहील. करंट अफेअर डेली राहील चालू. त्यामुळे यांच्या कंबाईन करून त्याचा आवर्जून फायदा होईल, किंवा अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला त्याचा अवश्य त्याचा फायदा होईल आपल्याला. आणि मग आता ह्याच्यामध्ये करंटचा आपण थोडक्यात माहिती घेऊया की बायोलॉजीमध्ये सध्या गाजला करंट मुद्दा कोणता आहे. तर एक गोष्ट आहे सांगतो तुम्हाला. तर कोविडच्या आधी एक ऑर्गन शोधला गेलाय. त्या ऑर्गनचं नाव काय, तर कोविडच्या आधी एक ऑर्गन शोधला गेलाय, त्या ऑर्गनचं नाव आहे मिसेंट्री. तर हा ऑर्गन शोधला गेलेला आहे. करंटचा मुद्दा आपल्याला माहित असावा म्हणून की कोविडच्या आधी एक ऑर्गन शोधला गेलाय, तो कोणता आहे, तर मिसेंट्री. तर इथपर्यंत आपण आज लेक्चर बघितलेलं आहे बायोलॉजीचं. हे सर्व बेसिक होतं. आता आपण पुढचं लेक्चर आहे ते नंतर बायोलॉजी पूर्णपणे ओळख करून घेऊ. आणि बायोलॉजीला जवळजवळ 20 चॅप्टर आहेत आपले सगळे मिळून. ते 20 चॅप्टर आपण कव्हर करून घेऊ. नंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री असं एकदम व्यवस्थित आपण कव्हर करून घेणार आहोत. तर लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. आपल्या स्टडी पॉईंट एज्युकेशनला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते सांगा. तर आपण पुढचं लेक्चर उद्या बायोलॉजी आपलं दुसरं लेक्चर होईल. थँक्यू.